हल्ली आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्याकडे पॅन असणं गरजेचं आहे। पण हे नेमकं कसं काढलं जातं आणि कुठे कुठे याचा वापर होतो याचीच माहिती आज तुमच्यासाठी। पॅन अर्थात परमनंट अकाउंट नंबर हा भारतीय नागरिकाची ओळख आहे। या 10 आकडी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षर असतात आणि ती सर्व सांकेतिक असतात। भारतीय आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो। पॅन कार्ड हे आयकर विभाग आपल्याला देत असतं, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांतर्गत तरतूद करण्यात आली आहे। भारतीयांप्रमाणेच पॅन परदेशी नागरिकांनाही दिलं जातं, मात्र त्यासाठी वैध व्हिसा आणि काही शर्तींची पूर्तता करणं आवश्यक आहे। प्रत्येक व्यक्तीचा पॅन ही केवळ त्या व्यक्तीचीच ओळख असते। आता पॅन कार्ड दिसतं कसं? 2001 पूर्वी जी पॅन कार्ड दिली जायची ती पांढऱ्या रंगाची होती आणि ती लॅमिनेशन करून घ्यायला लागायची। ती आजही वैध आहेत, मात्र आता नव्याने दिली जाणारी पॅन कार्ड ही बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड प्रमाणे प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात असतात। या कार्डवर कार्डधारकाचा फोटो, त्याची जन्मतारीख, पॅन कार्ड दिल्याची तारीख, पॅन क्रमांक आणि हॉलोग्राम स्टिकर असतो, पण पॅन कार्डवर कधीही धारकाचा पत्ता दिलेला नसतो। पॅन कार्ड कोण कोण काढू शकतं? 18 वर्षांवरील नागरिकाला तर पॅन कार्ड मिळतंच, मात्र अज्ञान किंवा 18 वर्षांखालील व्यक्तीलाही पॅन कार्ड मिळतं। UTI ITSL कडून ते दिलं जातं आणि यामध्ये आणखी एक बाब, जर पॅन कार्ड NSDL ने दिलं असेल तर ते कधी जारी केलं ती तारीखही देण्यात येते, मात्र UTI TSL द्वारे पॅन कार्ड जारी केलं असेल तर अशी तारीख दिली जात नाही। आता महत्त्वाचं, पॅन कार्ड कुठं कुठं उपयोगी पडतं? तुम्हाला आयकर विवरण अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल, TDS दाखवायचा असेल, TDS चा परतावा मागवायचा असेल किंवा आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करायचा असेल अथवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास पॅन कार्ड अतिशय गरजेचं आहे। सोबतच बँक खाते उघडण्यासाठी, टेलिफोनच्या नवीन कनेक्शनसाठी, परकीय चलन खरेदी करताना, 50,000पेक्षा अधिक रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना या सगळ्या वेळी तुमच्याकडे पॅन कार्ड हे असलंच पाहिजे। आता राहिला मुद्दा, हे पॅन कार्ड काढायचं कसं? तर पॅन कार्ड काढण्यासाठी NSDL ची वेबसाईट आहे www.onlineservices.nsdl.com। यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। यामध्ये अर्जाबरोबर 2 रंगीत फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मदिनांक आणि शुल्क इत्यादी द्यावं लागतं। जर तुम्हाला ऑनलाईन शक्य नसेल तर तुम्ही UTI केंद्रावरही छापील अर्ज भरू शकता। अर्ज केल्यापासून 10 ते 15 दिवसात पोस्टानं पॅन कार्ड तुमच्या घरी येतं। तर आजच्या भागात इतकंच। नवीन अपडेटसाठी आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।